सांगतोय मी, मला हे पद नको पाहिजे. मी माझ्या वर्ग शिक्षक राहीन, मला गरज नाही या कामाची. बरोबर, यापुढे होणार नाही. इथं अण्णा हे असं काय आहे बुवा, इथं जो सरकारवर येतो तिथं जर मुलांना वीज बाधा वगैरे काही झाला तर याच्यात कोण जबाबदार राहील? हां, इथं इतकी खराबी आहे, इथं डाळमध्ये या तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आहेत, ते त्याच्यात जबाबदार कोण राहील? तर 2 शिक्षक नाही आहे शाळेला, मुलं बाहेर फिरत आहे. असं त्यांचं शिक्षण कसं होणार? पाण्याची टाकी आहे बाजूमध्ये, ते पाणी हे शाळेच्या ग्राउंडमध्ये येतं हमेशा. ते पंचायतवाले ते बघत नाही, ते बघायला पाहिजे, ते पाणी तिकडे काढा पाहिजे शाळेमध्ये. 2 शिक्षक म्हणजे अक्षरशः इथं प्राध्यापकही नाही, प्रभारी एका व्यक्तींकडे चार्ज दिलेला आहे, ते सांभाळतायत चार्ज. तर हा सर्व जो प्रकार घडतो आहे, समजा आता ह्या आळ्या ज्या निघाल्या त्याच्यामुळे जर विषबाधा झाली असती, एखादा पोरगा दगावला असता, तर त्याला जबाबदार कोण?